ठाणे जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मोठी देसाई हे एक गाव. मोठी देसाई गावातील एक नामवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व असलेले गृहस्थ म्हणजे स्वर्गीय कान्हा आंबो पाटील. ते मूळ शेतकरी कुटुंबातील असून बैलगाडी चालवून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. पंचक्रोशीत एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ते ख्यातनाम होते. स्वर्गीय कान्हा आंबो पाटील यांचं जीवन म्हणजे लोकांना सढळ हस्ते मदत करणे, अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, गरजवंतांची गरज पूर्ण करणे, अशा प्रकारे परोपकारी म्हणून त्यांची ओळख होती. 13 जून 2006 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे सुपुत्र स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील यांनी वडिलांची परोपकाराची धुरा सांभाळली. स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील हे सुद्धा त्या काळी एक नामवंत कीर्तिवंत म्हणून प्रसिद्ध होते. जनसेवा हाच त्यांचा धर्म होता. संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणे, बिकट परिस्थितीत हिमतीने उभे राहणे, निराधाराला आधार देणे, असं अव्याहत कर्मयोग करणारे स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील हे समाजातील एक आधारस्तंभ म्हणून उभे राहिले होते. स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील हे सन 1979 मध्ये ठाणे तालुका पंचायत समितीवर प्रथमच निवडून आले होते. ही जणू पाटील घराण्यात राजकीय बीजाची पेरणीच होती. स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील हे गरीब कुटुंबात जन्माला आले असल्यामुळे संसारातल्या अडीअडचणींशी त्यांचा जवळचा परिचय होता आणि म्हणूनच समाजात तंटामुक्तीचं काम ते अधिक जोरात करीत असत. त्यांचा व्यवसाय हा किराणा आणि रेशनिंगचं दुकान, त्यामुळे परिसरातील सर्वांशी त्यांचे संबंध सलोख्याचे होते. स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील यांची निस्वार्थ जनसेवा पाहून 1986 मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत डायरेक्टर म्हणून ते निवडून आले. बँकेत काम करीत असताना परिसरातील शेतकरी व गरिबांना ते आर्थिक मदत करीत असत. समाजातील सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असत. स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील यांचं शिक्षण फक्त 4थी पर्यंतच. शिक्षण कमी पण अनुभव दांडगा असल्या कारणाने सन 1999 मध्ये स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाले. त्यानंतर कमी शिक्षण असून सुद्धा कामाचा चांगला दर्जा पाहून बँकेच्या कारकिर्दीत सतत 4 वेळा ते बँकेचे अध्यक्ष झाले. त्या काळात त्यांनी बँकेला चांगला दर्जा देण्याचं काम केलं. बँक आपल्या दारी हा उपक्रम त्यांनी राबवला. परिणाम स्वरूप त्यांनी बँकेच्या 15 शाखा वाढवून शाखांची संख्या 85 पर्यंत नेली. अशा प्रकारे स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील यांनी बँकेचे अध्यक्षपद गौरवपूर्णतेने सांभाळले. तसेच समाजात विविध गोष्टींसाठी म्हणजेच शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक, शेतीविषयक इत्यादी गोष्टींसाठी विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी यांसाठी बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिले. असा नामांकित व्यक्ती, जनसेवा करणारा समाजसेवक, निराधारांचा आधार, तसेच बँकेतील अध्यक्षपद प्रामाणिकपणे निभावणारं एक आदर्श व्यक्तिमत्व 9 एप्रिल 2008 रोजी काळाच्या पडद्याआड निघून गेले. आजोबा स्वर्गीय कान्हा आंबो पाटील आणि वडील स्वर्गीय बाळाराम कान्हा पाटील यांचा वारसा जोपासणारा, पित्याचे ध्येय पुढे घेऊन जाणारा, पाटील घराण्याला शोभनीय कृत्य करणारा, तसेच पित्याची सामाजिक बांधिलकीची धुरा खांद्यावर घेणारा कुलदीपक शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 1966 रोजी जन्मास आला. त्याचं नाव मोठ्या प्रेमानं बाबाजी ठेवण्यात आलं. बालपण आणि तारुण्य खेळीमेळीच्या वातावरणात निघून गेलं. परंतु प्रतिकूल परिस्थितीचे चटके खात, सुखदुःखाचे चढ उतार पार करत, मानहानीचे झटके खात, कौटुंबिक कलहाच्या खस्ता खात तो तारुण्यात पुढे सरकतच होता. तरीही जीवनात विविध संघर्षांना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्नांचे प्रहार करत बाबाजी पाटील यांनी सरस्वती मंदिर पडलेगाव येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.
अशा प्रकारे बाबाजी पाटील यांनी संघर्षमय जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा कधीच सोडली नाही. कारण नसानसात रक्त होतं ते त्या आजोबांचं, आपल्या पित्याचं, ज्याच्या जीवनाचं ध्येय होतं फक्त आणि फक्त समाज सेवा. बन किस्मतों के लिए कोई ताली नहीं होती, सूखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती. जो ध्येय और संस्कार पाए माँ बाप के जीवन से, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. या उक्तीप्रमाणे बाबाजी पाटील यांचं जीवन प्रगतीपथाकडे वाटचाल करणारं ठरत गेलं. समाजसेवा, परोपकार हे पित्याचे 2 गुणधर्म बाबाजी पाटील यांनी आपल्या जीवनात अंगीकारले. वडील स्वर्गीय बाळाराम काना पाटील यांच्या मृत्यूपश्चात वडिलांच्या जागी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 9 जून 2008 रोजी श्री बाबाजी बाळाराम पाटील यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच 3 महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2008 मध्ये ठाणे महानगरपालिका शिक्षक मंडळावर श्री बाबाजी पाटील यांची निवड झाली. शिक्षण मंडळावर काम करत असताना त्यांनी खारडी, शीळ, डायघर, देसाई, खिडकाळी या गावांतील मराठी शाळांचे RCC दुमजली इमारतीचं कामकाज करून घेतलं. शिक्षणाकडे त्यांचा अधिकच कल होता. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शाळांतील शिक्षकांची संख्या वाढवून शिक्षकांचा व शिक्षणाचा दर्जा वाढविला. अशा प्रकारे श्री बाबाजी पाटील हे 2008 ते 2014 जवळपास 6 वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळावर कार्यरत राहिले. पुढे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 13 मार्च 2009 रोजी पंचवार्षिक निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा श्री बाबाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. 2 वर्षानंतर म्हणजेच 9 एप्रिल 2011 मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पहिल्यांदा बाबाजी पाटील हे चेअरमन झाले. बँकेवर चेअरमन असताना श्री बाबाजी पाटील यांनी जास्तीत जास्त महिला बचत गट विषयी कार्य केले. सन 2012 मध्ये श्री बाबाजी पाटील यांनी सर्वोत्कृष्ट कार्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महिला बचत गट क्षेत्रात पहिला क्रमांक मिळाला. तसेच सहकार क्षेत्रात सर्वात चांगले कार्य केल्यामुळे 2012 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा सहकार पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर वैकुंठभाई मेहता बँकिंग पुरस्कार हाही मिळाला. श्री बाबाजी पाटील यांच्या प्रयत्नवादी पराकाष्ठेमुळे एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा पुरस्कारांची जणू रांगच लागली. 5 मे 2015 रोजी श्री बाबाजी पाटील हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 3ऱ्यांदा बिनविरोध म्हणून निवडून आले आणि लगेचच 21 मे 2015 रोजी श्री बाबाजी पाटील हे उत्कृष्ट कामकाजामुळे 2ऱ्यांदा बँकेच्या चेअरमन पदावर विराजमान झाले. तसेच सतत 2 वर्ष बँकेत कामाचा दर्जा वाढविल्या कारणाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक व भारतात 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हैदराबादच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना मिळाला. श्री बाबाजी बाळाराम पाटील म्हणजे विविध गुणांचा समन्वय, संवेदनशीलता, मनमिळाऊपणा, सर्वांच्या मदतीला धावणारं एक मदतगार व्यक्तिमत्व, माणुसकीने ओतप्रोत भरलेलं, करड्या शिस्तीचं, चिंतनशील, दीर्घकाळाचा विचार करणारं, वक्तशीरपणा ठासून भरलेलं, प्रचंड निरीक्षणात्मक दृष्टी असलेलं, अभिव्यक्त होण्यासाठी आसूसलेलं, बोलकं आणि कष्टाळू जीवन जगणारं एक असामान्य व्यक्तिमत्व. श्री बाबाजी पाटील हे आपल्या जीवन प्रवासात कधीच ढळले नाहीत, कधीच हलले नाहीत, कशानेही ते विचलित झाले नाहीत आणि कधीच कुणाला घाबरलेही नाहीत. त्यांनी जतन केली ती आपल्या वडिलांची महत्वाकांक्षा, त्यांच्या वडिलांची निष्ठा, त्यांचं प्रेम आणि त्यांचं कार्य. विरोधकांच्या संख्येचा किंवा इतरांच्या वर्तनाचा बाबाजी पाटलांवर कधीच परिणाम झाला नाही, किंबहुना तो कधी होऊच शकला नाही. त्यांनी सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही, किंबहुना आपल्या स्थिर बुद्धीला त्यांनी कधी मुरडही घातली नाही. असं दमदार नेतृत्व म्हणजे श्री बाबाजी पाटील.
बाबाजी पाटील हे जरी आगरी समाजात जन्माला आले असले तरी आपल्या सभोवतालच्या समाजात असलेली उणीव ही त्यांनी जवळून पाहिलेली. समाजातील गरीब शेतकरी, शैक्षणिक अडचणी, गरीब आणि गरजू मुलामुलींच्या लग्नासाठी असणारी आर्थिक चणचण, गरिबीमुळे होणारी उपासमारी, सुशिक्षित बेरोजगार, रोगाने पीडित असलेले अनेक रोगी, निराधार वृद्ध पुरुष आणि महिला, अशा अनेक गोष्टी बाबाजी पाटील यांना असह्य आणि बेचैन करीत असत. माझ्यातली ही असह्यता, ही बेचैनी कधी नष्ट होणार? मी ज्या समाजात जन्माला आलो आहे त्या समाजातील बंधू भगिनींची ही अशी अवस्था, असं का? असे विविध प्रश्न श्री बाबाजी पाटील यांच्या मनात घर करून बसले होते. माझा आगरी समाज, माझ्या सभोवतालचा समाज सुशिक्षित कसा होईल, तसेच तो सामाजिक बंधने, सामाजिक परंपरा, सामाजिक जीवन जगण्याचा सामान्य धर्म कधी अंगी बाळगेल याची चिंता त्यांना सतत वाटत होती. त्यासाठी त्यांचा कसोशीने प्रयत्न चालू झाला. परंतु समस्या खूप मोठ्या होत्या, आभाळा एवढ्या व्यापक. वडिलांनी केलेलं समाजकार्य त्यांच्या डोळ्यासमोर सतत येत होतं. वडिलांनी दिलेले संस्कार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. असं म्हणतात, प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि याच उक्तीप्रमाणे बाबाजी पाटील यांनी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माता लक्ष्मीचा वरदहस्त त्यांच्या कुटुंबावर सतत ठेवला होता. तसेच वडिलोपार्जित परोपकार आणि दानशूर वृत्ती त्यांच्या अंगी ठासून भरली होती. त्यामुळेच समाजातील गरजू विद्यार्थी, व्यक्ती, निराधार महिला, विधवा माता भगिनी, रोगपीडित अशा अनेक गरजूंना श्री बाबाजी पाटील सडळ हस्ते, अपेक्षारहित मदत करत असतात. असे कर्मयोग करत असताना ते व्यक्तिगत जीवनातही पुढे पुढे प्रगती करत राहिले. आज बाबाजी पाटील यांचं कुटुंबही वैभव संपन्न, सुशिक्षित, नामवंत, कीर्तिवंत, परोपकारी आणि समाजसेवक म्हणून समाजात प्रख्यात आहे. आता आपण श्री बाबाजी पाटील यांच्या कुटुंबाची ओळख करून घेऊ. असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री उभी असते. अर्थातच बाबाजी पाटील यांचा संसार सांभाळता सांभाळता त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांना सातत्याने मदत करणारी त्यांची पत्नी म्हणजेच सौभाग्यवती सुनीता बाबाजी पाटील या कर्तव्यदक्ष गृहिणीबरोबरच एक समाजसेविका म्हणून समाजात प्रख्यात आहेत. श्री बाबाजी पाटील यांच्या समाज कार्यात त्यांना मदत करणारे त्यांचे दोन बंधू, श्री धनाजी बाळाराम पाटील हे कोकण विभाग पत्रकार समितीचे अध्यक्ष आणि एक व्यावसायिक म्हणून प्रख्यात तर आहेच, तसेच ते बीके फाउंडेशनचे अध्यक्षही आहेत. आणि दुसरे बंधू श्री ज्ञानेश्वर बाळाराम पाटील हे ठाणको बँकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे श्री बाबाजी बाळाराम पाटील यांना दोन सुपुत्र आहेत. कुमार आकाश बाबाजी पाटील हा IT ग्रॅज्युएट असून कार्डिक युनिव्हर्सिटी UK मधून त्याने MBA केलं आहे. बाबाजी पाटील यांचा दुसरा सुपुत्र कुमार शुभम बाबाजी पाटील. शुभमने क्वीन मार्गारेट युनिव्हर्सिटी एडनबर्ग UK येथून टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे आणि सध्या तो MBA करत आहे. खरं तर आजच्या कौटुंबिक समाज व्यवस्थेत एकत्र कुटुंब पद्धतीला आपण सहजरित्या फाटा देतो. पण बाबाजी पाटील यांचं कुटुंब मात्र आजही श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यात शिवशंभूच्या आशीर्वादाने एकत्र कुटुंब पद्धतीत नांदत आहे. श्री बाबाजी बाळाराम पाटील हे सुद्धा आज उद्योग क्षेत्रातील एक आदर्श आणि नामवंत ज्येष्ठ व्यावसायिक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. कल्याण शेळफाटा रोडवर त्यांचं प्रसिद्ध हॉटेल म्हणजेच सुरुवातीचं साई दरबार, त्यानंतर कोकण किंग आणि त्यानंतर एक पाऊल पुढे कोकण रत्न, त्याचबरोबर BK रिसॉर्ट, तसेच ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग 2 वेळा अध्यक्षपद भूषवित आहेत. अशा अनेक ठिकाणी उच्च पदे भूषवित असतानाही त्यांचा समाजसेवेचा कार्य करण्याचा यज्ञ अद्याप सुरूच आहे. पंचक्रोशीतील अनेक गावांमधील महिलांसाठी महिला बचत गट योजना ते यशस्वीरित्या राबवित आहेत. आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून एकूण
1032 बचत गट स्थापन केलेले आहेत. त्यात साधारणतः 20,000 महिलांचा सहभाग आहे. म्हणजेच 20,000 महिलांना बँकेचे व्यवहार व लघु उद्योग करण्याची सुवर्ण संधी बाबाजी पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना संघटित करण्याचे कार्य श्री बाबाजी पाटील यांनी तर केलंच, पण परिणामी खेडेगावातील सर्वसामान्य आणि अशिक्षित महिला सुद्धा आज निर्भीडपणे बँकेचे व्यवहार करू लागली. अर्थातच अशिक्षित महिला सुशिक्षित आर्थिक व्यवहार करू लागली. सरकारी कर्ज योजना यांची अंमलबजावणी करून काही महिलांनी बचत गट अंतर्गत कमी व्याजदर योजनेचा फायदा उचलून गृह उद्योग सुरू केले, आपल्या रोजगाराची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक कुटुंबे आज आनंदाने आणि समाधानाने आपलं जीवन जगत आहे. याचं श्रेय जातं श्री बाबाजी पाटील यांनाच. तसेच श्री बाबाजी पाटील यांनी समाजातील गोरगरीब, शेतकरी, उद्योगधंद्यांसाठी तसेच उच्च शिक्षण अशा अनेक कारणांसाठी गरजूंना बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे श्री बाबाजी पाटील हे विविध क्षेत्रात अनेक कामे यशस्वीरित्या पार पाडत आहेत. सरस्वती मंदिर पडलेगाव येथील उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव असो, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत असो, गरजू आणि गरीब अशा 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालोपयोगी वस्तू आणि गणवेश वाटप असो, समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड यांसाठी शिबिरे आयोजित करणे असो, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करणं असो, गावागावातील आध्यात्मिक कार्य असो, पालखी मिरवणूक असो, महापूजा असो, लग्ने असो, वाढदिवस असो, कोणाच्या घरातली दुःखद घटना असो, सर्वांच्या सुखदुःखात सामील होणं हे बाबाजी पाटील आपलं आद्य कर्तव्य समजतात. यांसारखी अनेक कार्य करणारे बाबाजी बाळाराम पाटील हे खरे समाजसेवक म्हणून शोभून दिसतात. सर्वसामान्यांसाठी धावून जाणे हेच त्यांचे कर्म आहे. निराधार गरिबांची सेवा करणे हाच त्यांचा धर्म आहे. पारदर्शक राजकारण आणि एक कार्यतत्पर नगरसेवक. मानव, समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा धागा म्हणजे राजकारण. राजकारणात राजकीय नेत्याचं ध्येय असतं ते म्हणजे फक्त समाज विकास. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे राजाचं म्हणजेच नेत्याचं जीवन हे चारित्र्य संपन्न, प्रगल्भ, ध्येयवादी असायला हवं. लोकांमध्ये हक्क आणि कायद्याच्या भाषेऐवजी स्वकर्तव्याची जाणीव असणारा, समाज व्यवस्था निर्माण करणारा निष्ठावान नेता असावा. आणि अशा प्रकारची राजकीय नेत्याबद्दलची विशेषणे आम्हा ज्याच्यात प्रखरतेने दिसून येतात ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री बाबाजी बाळाराम पाटील. पण श्री बाबाजी बाळाराम पाटील यांना जाणीव झाली की समाजकार्य जर पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी हवं राजकीय व्यासपीठ. आणि म्हणूनच बाबाजी पाटील यांनी 21 फेब्रुवारी 2017 ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यांचे कार्य, समाजाविषयी असलेली बांधिलकी आणि सचोटी पाहून प्रभाग क्रमांक 29 मधून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी बाबाजी पाटील यांना 3000च्या मताधिक्यांनी निवडून दिलं. हा विजय होता जनतेच्या विश्वासाचा. हा विजय होता त्यांनी केलेल्या समाजसेवेचा. हा विजय होता समाजातील प्रेमसंबंधांचा. हा विजय होता त्यांच्या दानशूर वृत्तीचा. हा विजय होता सामाजिक विकासाच्या स्वप्नांचा. हा विजय होता त्यांच्या माणुसकीचा, आपुलकीचा, भावनांचा. हा विजय होता वडलोपार्जित चालत असलेल्या परोपकाराचा आणि संस्कारांचा. हा विजय होता वडलोपार्जित चालत असलेल्या परोपकारांचा आणि संस्कारांचा. किरण चाहे सूर्य की हो या आशा की, जब भी निकलती है तो सभी अंधकारों को वो मिटा देती है. याचा साक्षात अनुभव श्री बाबाजी पाटील यांना आला. आणि मनातल्या मनात ते भगवंताला सांगू लागले, समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच खरी आपली कमाई आहे. आणि तो विश्वास कायम निभावणं हीच माझी जबाबदारी आहे बरं का. याचप्रमाणे
माननीय श्री बाबाजी बाळाराम पाटील, आता माननीय नगरसेवक श्री बाबाजी बाळाराम पाटील यांनी समाजसेवेचा पायंडा अधिक व्यापक केला. त्यांच्या पायांना गती मिळाली. स्वप्न साकार करण्यासाठी बाहूंमध्ये जोश निर्माण झाला आणि नजर फिरू लागली समाजातील अंतिम माणसांकडे आणि त्यांच्या अंतःकरणात दडून राहिलेल्या समाजाप्रतीच्या हजारो प्रश्नांना वाचा फुटली आणि समाजातील विकासाची पाऊलवाट सुरू झाली. समाजातील अविकसित रूपी सुकलेला वृक्ष आता पुन्हा पल्लवित होण्याची आशा करू लागला. सन 1982 प्रभागात नगरपालिका आली आणि सन 1986 मध्ये निवडणूक झाली. तेव्हापासून आज सगळ्यात 32 वर्ष नगरपालिकेच्या अंतर्गत आपली आगरी गावे समाविष्ट आहेत. तरी सुद्धा गावागावांमधील अविकसितपणा तसाच शिल्लक. रस्ते, गटारे, सांडपाण्याची व्यवस्था, शाळा, पाण्याची व्यवस्था, विजेचे खांब, स्मशानभूमी, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी अनेक गोष्टी अपूर्ण. परंतु आज असा एक नगरसेवक निर्माण झालाय की त्यांनी अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत जवळपास सर्वच प्राथमिक स्वरूपाची कामे पूर्ण करणे हाती घेतले. श्री बाबाजी पाटील यांचा मानस आहे की आपल्या प्रभागातील नागरिकांना, विश्वासाने केलेल्या मतदारांना समाजाचं काहीतरी देणं आहे. याच उद्देशाने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन त्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात म्हणून श्री बाबाजी पाटील यांनी प्रभागातील सर्व परिसराची पाहणी केली. गावागावात जाऊन कामांची यादी तयार केली. प्रभागातील सर्व गावांच्या कामांचा एक अहवाल तयार केला. 32 वर्षांच्या कारकिर्दीत कधीच न झालेल्या कामांची एक भली मोठी यादी तयार झाली आणि त्यातलंच एक महत्वाचं काम म्हणजे रस्त्यांचं काम. श्री बाबाजी पाटील यांची दूरदृष्टी असल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण प्रभागातील डीपी रस्त्यांची कामं हातात घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे गावागावांमधील संबंध आणि संपर्क दृढ व्हावेत, वाढावेत. ते नगरसेवक होण्या अगोदर कधीच न झालेल्या कामांना त्यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध कामांना मंजुरी मिळवून दिली. सध्या प्रगतीपथावर चालू असलेली कामे: पडले ते डायगर रस्ता 12 कोटींची मंजुरी, भारत गियर ते कल्याण फाटा दत्त मंदिर रस्ता 28 कोटींची मंजुरी, भारत गियर ते खारडी रस्ता 9 कोटींची मंजुरी, शालू हॉटेल ते आगासन रस्ता 16 कोटींची मंजुरी, देसाई ते आगासन खाडी पूल 56 कोटींची मंजुरी, रंग कंपनी ते वेताळपाडा 8.5 कोटींची मंजुरी, भोलेनाथ हॉटेल ते डायघर स्मशानभूमी रस्ता 8.5 कोटींची मंजुरी, कल्याण शीळफाटा पेट्रोल पंप ते दत्त मंदिर अभयनगर रस्ता 3 कोटींची मंजुरी, दत्त मंदिर ते पडलेगाव रस्ता 15 कोटींचं टेंडर देण्यात आले, खारडी ते तावशी रस्ता 18.25 कोटींची मंजुरी. ती आज श्री बाबाजी पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रगतीपथावर आहे. कल्याण फाटा पोलीस स्टेशन ते कॅफीनगर रस्ता 15 कोटींची मंजुरी आहे. चिंतामणी हॉटेल ते डायगर गाव दत्तमंदिर रस्ता 5 कोटींची मंजुरी आहे. पडलेगाव स्मशानभूमी ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रस्ता 5 कोटींचं टेंडर दिलं गेलं. खारडी ते नवीन पोलीस स्टेशन आरक्षण रस्ता 1 कोटींचं टेंडर दिलं गेलं. अहो एवढंच काय, दिवा ते देसाई गाव हे अंतर आता 10 मिनिटांचं होणार आहे. देसाई ते सागरली रस्ता यासाठी 7.25 कोटींची मंजुरी आहे. कल्याण फाटा ते डायगर रस्ता म्हणजेच काशीनाथ शेठ रस्ता 2,40,00,000 रुपयांची मंजुरी. प्रभागातील तलाव सुशोभीकरणासाठी 9,50,00,000 रुपयांची मंजुरी. प्रभागातील शाळा सुशोभीकरणासाठी 4.25 कोटींची मंजुरी. डायगर गावातील शाळेचा 1 मजला वाढवण्यासाठी 77 लाखांची मंजुरी. प्रभागातील कल्याण फाटा येथील मॅरेथॉन प्रोजेक्टमध्ये स्वतंत्र अग्निशमन दलासाठी 5 कोटींची मंजुरी. डायघर, देसाई, खारडी इत्यादी कॉन्क्रिटीकरण रस्ता 9 कोटींची मंजुरी. प्रभागातील पाणी सुधारणा 3.5 कोटींची मंजुरी. संपूर्ण प्रभागामध्ये LED दिवे लावून प्रभाग प्रकाशमय करण्यासाठी 3.5 कोटींची मंजुरी. पडले ते मोठी देसाई स्मशानभूमी 81 LED दिवे. खिडकाळी आणि पाटीलपाडा येथेही
LED दिवे त्यांनी लावलेत. प्रभागातील महत्वाच्या नाक्यांवर, दर्शनीय भागांवर CCTVसाठी 10 लाख रुपयांची मंजुरी. खिडकाळी व देसाई गाव येथे ओपन जिमची निर्मिती, तसेच पडले गावासाठी ओपन जिमचं काम सुरू आहे. प्रभागातील प्रत्येक शाळेत ओपन जिमसाठी त्यांनी मंजुरी मिळवली. पडलेगाव आणि देसाईच्या मध्ये जिज्ञासा सोसायटी येथे तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी समाज हॉलसाठी त्यांनी मंजुरी मिळवली. आगरी समाज भवन सभागृह मंजुरी. पडलेगाव ते मोठी देसाई स्मशानभूमी रस्ता 1 कोटीची मंजुरी. खिडकाळी स्मशानभूमी ते उत्तर शिव रस्ता जोडण्यासाठी जवळपास 1.5 कोटींची मंजुरी. बाबाजी पाटील नगरसेवक होण्या अगोदर या प्रभागात एकच घंटागाडी होती, पण स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत प्रभाग स्वच्छ राहावा म्हणून बाबाजी पाटील यांनी 10 घंटा गाड्या आणि 58 कर्मचारी कार्यरत केले. प्रभागातील सिमेंटच्या पायवाटांसाठी 8 ते 10 कोटींची मंजुरी. अशा प्रकारची अनेक कामे माननीय नगरसेवक श्री बाबाजी पाटील यांनी हाती घेतली आहेत. बऱ्याचशा कामांचा शुभारंभही झालाय. त्याचप्रमाणे पुढील काही कामे ही मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. प्रभाग सुधारणा निधी, आसने, दिशादर्शक बोर्ड यांची कामे करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वच्छता मोहीम, शौचालय दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कल्याण फाटा येथे आरोग्य केंद्र, देसाई येथे प्रसूतीगृह, त्यापैकी तर डायगर कॅफेनगर येथे 50 बेडच्या हॉस्पिटलसाठी त्यांनी मंजुरी सुद्धा मिळवली. प्रभागातील तरुणांना खेळण्यासाठी तशी जागा नव्हती आणि हीच विवंचना बाबाजी पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर डम्पिंग ग्राउंडला बगल देत त्यांनी डायगर येथे मिनी स्टेडियम, हॉस्पिटल, आगरी समाज हॉल आणि देसाई येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या दोन्हींचं टेंडर घेऊन काम सुद्धा सुरू करणार आहेत. अशा प्रकारे प्रभागात न भूतो न भविष्यती अशी विकास कामे होताना आता दिसत आहेत. काही कामांना सुरुवात झालेली आहे तर काही कामे सुरू होण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या 2 वर्षांच्या कालावधीत इतकी कामे? एका प्रभागाच्या विकास कामांसाठी 272 कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिला. खरं तर हे शक्य वाटत नाहीये ना, पण हे शक्य केलंय. सर्वसामान्यांचा विश्वासच बसणार नाही, परंतु अशक्य ते शक्य करती सायास या संत वचनाप्रमाणे माननीय नगरसेवक श्री बाबाजी बाळाराम पाटील यांनीच हे करून दाखवलंय. एक सक्रिय आणि कार्यतत्पर नगरसेवक म्हणून श्री बाबाजी पाटील यांना 2018 या वर्षीचा ठाणे वैभवचा महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श नगरसेवक पुरस्कार ठाणे गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. एक अलग सी पहचान बनाने की आदत है उन्हें, एक अलग सी पहचान बनाने की आदत है उन्हें, समस्या चाहे जितनी भी हो उसे सुलझाने की आदत है उन्हें, उसे सुलझाने की आदत है उन्हें. राजकारणाच्या अथांग सागरात विजयाची नौका डोलत आहे. राजकारणाच्या अथांग सागरात विजयाची नौका डोलत आहे. हाच नेता हवा आम्हा भविष्यात. घराघरातून माणूस बोलत आहे, घराघरातून माणूस बोलत आहे. बाबाजी पाटील याचं सगळं श्रेय देतात ते ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, ठाणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना, ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांना, ठाणे महानगरपालिकेच्या उपमहापौरांना आणि सर्व नगरसेवक आणि अर्थातच प्रभागातील कार्यकर्त्यांना. वृक्ष किती मोठा झाला तरी तो मातीला कधीच विसरत नाही. मुळांनी आपली माती घट्ट ठेवतो. बाबाजी पाटील एक असाच वृक्ष आहे ज्याच्या सावलीत आपण उभे आहोत. हा वृक्ष अजून मोठा करूया, अजून उंच भरारी घेण्यासाठी साथ देऊया. सलाम अशा कर्तव्यदक्ष नेतृत्वाला श्री बाबाजी पाटील यांना.